नमस्कार. मी मनाली तरडे पुन्हा आपल्यामध्ये एक अतिशय असा महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलेली आहे. गेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केल्या महिलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनेक महिला त्या लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदांची पूर्तता करण्यासाठी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळीकडे धाव घेत आहेत. जिथे जिथे त्यांना ते डॉक्युमेंट्स उपलब्ध होतात तिथे तिथे त्या धाव घेत आहेत. परंतु साम टीव्हीने काल एक अधिकृत बातमी दिली आहे. बातमी अशी आहे की या महिलांकडून येत आहे, निनावी फोन आल्यानंतर त्यांचे बँक अकाउंट्स मागण्यात येतात, त्यांच्याकडून OTP घेण्यात येतो आणि त्यांच्या बँकमध्ये असलेली उणीपुरी त्यांची जी पुंजी आहे ती पुंजी सुद्धा त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. अशी ही साम टीव्हीवरची अधिकृत बातमी. म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्या अंतर्गत महिलांना लाभ होण्याऐवजी त्यांची या पद्धतीने फसवणूक होत आहे. तसेच लाडकी भाऊ योजना ही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबरोबर ती सुद्धा जाहीर केली. अर्थात ही लाडका भाऊ योजना नसून ते मुख्यमंत्र्यांचे प्रशिक्षण, युवा प्रशिक्षण शिबिर आहे. त्या शिबिरा अंतर्गत 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संकेतस्थळावरती जाऊन त्यांना एक अर्ज भरावा लागणार आहे. त्या अर्जाची पूर्तता केल्यानंतर त्यांचा त्या प्रशिक्षणाला प्रवेशिका होईल. प्रवेशिका झाल्यानंतर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळेल. सरसकट सर्वांना याचा लाभ मिळणार नाही आहे. मुख्यमंत्री योजना जाहीर करताना असे जाहीर केली की आम्ही अमुक इतके कोटी रुपये या योजनेसाठी याची तरतूद केलेली आहे. परंतु ही तरतूद किती दिवस त्या युवकांना देण्यात येईल याची कुठलीही गॅरंटी नाही. लाडकी बहीण योजनेला जे 1500 रुपये दिले जाणार आहे ते नेहमीसाठी दिले जाणार आहे असं म्हटलं जाते. परंतु लाडका भाऊ योजना ही किती दिवस चालणार याची कुठलीही गॅरंटी नाही. म्हणून माझी अशी कळकळीची विनंती आहे, लाडका भाऊ असो की लाडकी बहीण असो, पहिल्यांदा मी लाडक्या बहिणींना सांगते की महिलांनो, कोणत्याही प्रकारचे बँक अकाउंट्स किंवा आपले डिटेल्स कोणालाही द्यायचे नाही. कोणताही निनावी फोन आल्यानंतर आपला OTP किंवा बँक डिटेल्स द्यायचे नाही. तसं युवकांना सुद्धा आव्हान आहे, ही योजना नेमकी काय आहे, कशा पद्धतीची आहे, ही योजना खरोखर आपल्याला लाभदायी ठरेल का, आपल्या आयुष्याला वळण देणारी ठरेल का, याचा पूर्ण विचार करूनच आपण याच्याकडे लक्ष द्यायचे. कारण 10वी पास झाल्या जर प्रशिक्षण घेतलं तर पुढच्या शिक्षणाचा त्याच्या शिक्षणामध्ये रस राहील का. त्याच्या मनामध्ये जर असं भरवलं गेलं की 10वी झाल्याबरोबर आपल्याला एक अमाऊंट मिळणार आहे, असं जर त्याला आमिष दाखवलं गेलं तर पुढचं जर ते यशस्वी पाऊल आहे तो खरंच ते यशस्वी पाऊल टाकेल काय. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या ह्या दोन्ही योजना जाहीर केल्या त्या योजना अवलंबविण्याआधी नेमक्या त्या योजना काय आहे, त्याचा आपल्याला किती फायदा होणार आहे. निवडणुका आल्या म्हणून योजना जाहीर करायच्या, योजनेचा जसा पाऊस पडतोय असा सध्या असं वाटतंय आपल्याला, अशा प्रकारच्या योजनेचा पाऊस पडून मतदारांना आकर्षित करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणूनच सर्वांना, लाडक्या बहिणीला आणि लाडक्या भावाला माझी विनंती आहे की पूर्ण माहिती घेऊनच या योजनेकडे वळावे. कारण एक महत्वाची गोष्ट, जेव्हा घराच्या बाहेर पडल्यानंतर तालुका प्लेस असो किंवा जिल्ह्याचं ठिकाण असो, त्या ठिकाणी महिलांच्या तहसीलमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट्स उपलब्ध होतात, सेतू असेल, या ठिकाणी महिलांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. त्या महिला दिवसभर डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी आपला वेळ खर्ची घालत आहे. जर हा एवढा वेळ खर्ची घातल्यानंतरही त्यांना योजनेचा लाभ तर मिळणारच नाही,
पण अशा प्रकारची हॅकर्स कडून जर त्यांची फसवणूक होत असेल तर या योजनेचा काहीही फायदा होणार नाही. पुन्हा मी सर्व महिलांना विनंती करते की अशा भामट्यांपासून सावध राहा, योजना देणारे आणि तुमची फसवणूक करणारे. धन्यवाद.